लघु सिद्धांत कौमुदी. लघु सिद्धांत कौमुदी ग्रंथामध्ये समास प्रकरण, समास प्रकरणामध्ये आज बहुर्वी समास. अथ बहुर्वी. सूत्र आहे शेषो बहुर्वी. अधिकार सूत्र आहे 2:2:23. शेषः प्रथमेचं एकवचन, बहुर्वी प्रथमेचं एकवचन. अधिकारोऽयं प्राग्द्वन्द्वात्. तर या बहुर्वीचा अधिकार चालतो 2:2:23 पासून. तर याच्या पुढे 5-6 सूत्र झाल्यानंतर सूत्र येत असतं अष्टाध्यायीमध्ये 4 थे द्वंद्व. कोणतं सूत्र? 4 थे द्वंद्व. त्याचा नंबर आहे 2:2:29. तर 2:2:23 पासून तर 2:2:28 पर्यंत, म्हणजे 4 थे द्वंद्व याच्या अगोदर पर्यंत अधिकार आहे या सूत्राचा. बरोबर आहे की नाही? अर्थात या मधल्या सूत्रांच्या द्वारे ज्या समासाचं विधान होईल तो समास कोणता असेल? बहुर्वी समास असणार. हा याचा अर्थ झाला. तर सूत्राचा अर्थ घेऊया. चार थे द्वंद्व 2:2:29. या सूत्राच्या अगोदर पर्यंत, या सूत्राच्या अगोदर पर्यंत शेषो बहुर्वी सूत्राचा अधिकार आहे. अर्थात या मध्ये येणाऱ्या सूत्रांच्या द्वारे प्रथमांत पदांचा समास बहुर्वी संज्ञक आहे. बहुर्वी संज्ञक आहे. झालं जी? चला, तर हे याचा अधिकार जिथपर्यंत आहे तिथपर्यंतचे जे सूत्र, त्या सूत्रांच्या द्वारे जो समास केला जाईल त्या समासाची काय संज्ञा असणार आहे? बहुर्वी संज्ञा असणार आहे. ठीक आहे जी? बहुर्वी समासाचं लक्षण केलं होतं सुरुवातीला, आठवतं? हा, प्रायेण अन्य पदार्थ प्रधान बहुर्वी. अन्य म्हणजे काय? समासामध्ये घटक जे पद, त्या पदांना सोडून अन्यच दुसरं पद, त्या पदाचा अर्थ जिथं प्रधान आहे, मुख्य आहे, असा हा समास. त्याचं नाव आहे काय? बहुर्वी समास. बरोबर आहे की नाही? तर एक वाक्य लिहा खाली टिप्पणी. या समासामध्ये, अर्थात बहुर्वी समासामध्ये समस्यमान पदाहून भिन्न अन्य पदाचा अर्थ प्रधान असतो. पूर्णविराम. समासातील पद मिळून अन्य पदाच्या अर्थाला विशिष्ट करतात.
समासामध्ये आलेल्या पदांचा अर्थ मात्र समासामध्ये आलेल्या पदांचा अर्थ मात्र गौण असतो. गौण असतो. या समासामध्ये दोन पेक्षा अधिक पद सुद्धा असू शकतात. दोन पेक्षा अधिक पद सुद्धा असू शकतात. झालं जी. चला आता बहुर्वी समासाचं विधायक मुख्य सूत्र येऊ राहिलं बघा. ठीक आहे. सूत्र असतो अनेक मन्य पदार्थे. विधी सूत्र आहे 2-2-24. अनेकम प्रथमेचं एक वचन, अन्य पदार्थे सप्तमीचं एक वचन. अर्थ पहा. अनेकम प्रथमांतम अन्यस्य पदस्य अर्थे वर्तमानं वा समस्यते स बहुर्वी. ठीक है जी. वाचा. अनेकं प्रथमान्तम् अन्यस्य पदार्थे वर्तमानं वा समस्यते स बहुर्वी. तर या ओळीचा थोडा अन्वय करू आपण. कसं करायचा? पहिले दोन शब्द सोडा. अन्यस्य सापडलं का? वाचतो पुढे पहा. अन्यस्य पदस्य अर्थे वर्तमानम. आता सुरुवातीला या अनेकम प्रथमांतम पुढे वा समस्यते अर्धविराम सह बहुर्वी. ठीक आहे. अर्थ बघा. अन्यस्य पदस्य अर्थे अन्य पदांचा जो अर्थ, कारण समासामध्ये घटकीभूत जे पद त्या पदाहून अन्य पदाचा अर्थ प्रधान आहे की नाही. मग तो अन्य पदाचा जो अर्थ त्या अर्थामध्ये वर्तमान त्या अर्थाला सांगण्याकरिता उपस्थित जे अनेक पद प्रथमांत पद अशा अनेक प्रथमांत पदांचा काय होतो? विकल्पाने समास होतो. अनेक प्रथमांत पदांचा विकल्पाने समास होतो. पण ते अनेक प्रथमांत पद काय असतात? जे त्या अन्य पदाच्या अर्थाला सांगणारे असतात. मग असा जो समास असतो त्याला म्हणायचं काय जी? बहुर्वी समास. बरोबर. सूत्राचा अर्थ लिहूया. अन्य पदाच्या अर्थामध्ये विद्यमान अन्य पदाच्या अर्थामध्ये विद्यमान एकापेक्षा जास्त प्रथमांत पदांचा विकल्पाने समास होतो. आणि तो समास बहुर्वी संज्ञक असतो. झालं जी. चला. अन्य पदांच्या अर्थामध्ये विद्यमान एकापेक्षा अधिक प्रथमांत पदांचा काय होतो जी? समास होतो विकल्पाने. बहुर्वी समास आहे तो. झालं. चला पुढे सूत्र अजून सप्तमी. आता हे सूत्र कशासाठी येऊ राहिलं की या बहुर्वी समासामध्ये पूर्वपद कोणतं ठेवायचं आणि उत्तरपद कोणतं ठेवायचं. जसं आतापर्यंत
प्रथमानिर्दिष्टम समास उपसर्जनम, त्याने उपसर्जन संज्ञा होत होती आणि उपसर्जनम पूर्व. पण इथं तसं होऊ शकत नाही म्हणे, कारण आता बहुर्वी समासाचं विधायक मुख्य सूत्र झालं कोणतं? अनेकम अन्य पदार्थे. त्यात प्रथमांत पद कोणतं आहे? अनेकम. मग त्या पदाचा अर्थ काय झाला? अनेक प्रथमांत पदांचा काय होतो? समास. म्हणजे ज्या बी पदांचा समास होईल ते कसे असतील? प्रथमेमध्येच असतील. आणि समास विधायक सूत्र जे अनेक अन्य पदार्थे, त्यामध्ये प्रथमांत पद कोण? अनेकम. मग त्याच्याद्वारा द्योतित तर सारेच पद झाले, कारण सारेच कसे आहे? ते प्रथमांत आहे. त्यामुळे उपसर्जन संज्ञा त्या सूत्राने करता येणं मुश्किल आहे. कोणत्या? प्रथमानिर्दिष्टम समास उपसर्जन. कारण प्रथमांत पदाच्या द्वारे समास विधायक जे सूत्र अनेकमन्य पदार्थे, यातील प्रथमांत पद जे अनेकम, त्याच्याद्वारे बहुर्वी समासामधले सारेच पद प्रतीत होऊ राहिले आहे की नाही? प्रथमेच्या द्वारे, प्रथमांत पदाच्या द्वारे निर्दिष्ट होऊ राहिले. अनेक म्हटलं की नाही? हे प्रथमांत पद आहे. आणि हे काय सांगतं? अनेक प्रथमांत पदांचा, म्हणजे तेही प्रथमांत आहे, तेही प्रथमांत आहे की नाही? आणि मग या सूत्रातील बहुर्वी समासाचं विधायक सूत्र जे, त्यातील प्रथमांत पद जे अनेकम, त्याच्याद्वारे निर्दिष्ट बहुर्वी समासातले जवळजवळ सारेच पद आहेत. उपसर्जन संज्ञा तुम्ही कुणाची करणार? कुणाची करता येणार नाही. आणि जर उपसर्जन संज्ञा झाली नाही तर उपसर्जन पूर्वम हे सूत्र पण येऊ शकत नाही. मग आता काय करायचं अशा वेळेस? तर बहुर्वी समासामध्ये कोणतं पद पूर्वभागी ठेवायचं याचा निर्णय करण्याकरिता आता हे सूत्र येऊ राहिलं. पुढचं सूत्र आहे सप्तमी विशेषणे बहुर्विहौ. सप्तमी विशेषणे बहुर्विहौ. विधी सूत्र आहे 2-2-35. सप्तमी विशेषणे, प्रथमेचं द्विवचन, बहुर्विहौ सप्तमीचं एकवचन. अर्थ पहा. सप्तम्यंतम विशेषणम च बहुर्विहु पूर्वम स्यात्. बोला. सप्तम्यंतम विशेषणम च बहुर्विहौ पूर्वम स्यात्. बहुर्विहौ पूर्वम स्यात्. बहुर्वी समासामध्ये पूर्वपद होतं, राहतं, पूर्वभागी राहतं. कोणतं पद? सप्तम्यंतम विशेषणम च. है की नाही? म्हणजे बहुर्वी समास करत आहोत आपण. अनेक पदांचा समास असतो, कमीत कमी 2 तासावेच लागतात, 2 जास्तही असू शकतात, आहे की नाही? मग जिथं अनेक पद आहेत समासामध्ये, त्यातील जे सप्तम्यंत पद असेल ते तुम्ही पूर्वभागी ठेवा. एक गोष्ट. किंवा सप्तम्यंत पद नसेल तर विशेषण जे पद असेल ते पद तुम्ही पूर्वभागी ठेवा, असा निर्णय देत आहे सूत्र. लक्षात आलं की नाही? आता सूत्राचा अगोदर अर्थ लिहा. बहुर्वी समासामध्ये सप्तम्यंत पद तथा विशेषण पद प्रथम ठेवावे. अर्थात प्रथम प्रयुक्त करावे. झालं जी? बघा आता काय झालं निर्णय जी? बहुर्वी समासामध्ये ज्या पदांचा समास आहे की नाही, त्या पदांना बघायचं की या पदांचा समास होऊ राहिला. या पदांमध्ये सप्तम्यंत पद कोणतं आहे दिसलं की त्याला लगेच काय करायचं? पूर्व निपातन करायचं, पूर्वभागी टाकायचं, उत्तरभागी नाही. किंवा सप्तम्यंत नसेल तर विशेषण पद पूर्वभागी टाकायचं. कळलं एवढं? आता ध्यान द्या थोडंसं. समास विधायक, बहुर्वी समासाचं विधायक सूत्र मुख्य कोणतं सांगितलं? अनेक अन्य पदार्थ. काय अर्थ आहे त्याचा? अनेक प्रथमांत पदांचा समास होतो.
अन्य अर्थामध्ये विद्यमान अनेक अनेक म्हणजे एकापेक्षा जास्त प्रथमांत पदांचा काय होतो समास. मग तिथं प्रथमांत पदांचा समास सांगितलेला आहे. सप्तम्यंत पद तुम्हाला कसं काय भेटेल, कुठून भेटणार. आणि इथं काय सांगू राहिले की जर सप्तम्यंत पद त्यात असलं तर पूर्वभागी टाका. प्रश्न आला की नाही. तर ग्रंथकार उत्तर देऊ राहिले पुढे. अतः एव ज्ञापकात सापडलं किंवा अतः एव ज्ञापकात व्यधिकरण पद बहुवी सापडलं. आता एव ज्ञापकात म्हणजे या सूत्रावरूनच लक्षात येतं की भिन्न विभक्तीवाल्या पदांचा सुद्धा बहुर्वी समास होतो. प्रथमांत पद पाहिजेच, त्यात काही वाद नाही. पण कधी कधी प्रथमांत पद नसेल, एक पद प्रथमांत असेल, दुसरं अन्य विभक्तीमध्ये असेल, सप्तमी वगैरे, तर त्यांचा सुद्धा काय होतो समास होतो. कशावरून. ज्या अर्थी सूत्रकारांनी पूर्वपदाचा निर्णय करण्याकरिता या सूत्रात म्हटलेलं आहे सप्तमी विशेषणम बहुर्वी. जर समजा प्रथमांत पदांना सोडून बहुर्वी समास झालाच नसता तर पाणिनी भगवानने या सूत्रामध्ये सप्तमी असा उल्लेख केलाच नसता. याचा अर्थ बहुर्वी समासामध्ये सप्तमी वगैरे पद सुद्धा राहू शकतात. त्यालाच म्हणायचं व्यधिकरण बहुर्वी. म्हणून बहुर्वीचे दोन प्रकार, समानाधिकरण बहुर्वी, व्यधिकरण बहुर्वी. समानाधिकरण बहुर्वी कुणाला म्हणणार. मग प्रथमांतच पद आहेत दोन्ही बी, 2, 3 जे असतील ते बहुर्वी समासामध्ये, तर त्याला काय म्हणणार समानाधिकरण बहुर्वी. आणि एखादं पद जर दुसऱ्या विभक्तीत असेल तर त्याला काय म्हणणार व्यधिकरण बहुर्वी. एवढं आलं ना. ते देऊया व्याख्या लिहून नंतर. आता समानाधिकरण बहुर्वी काय आहे, विधिकरण बहुर्वी काय वगैरे वगैरे. पण लक्षात आलं नाही एवढं काय. अतएव ज्ञापकात याच्यावरूनच हे लक्षात येतं की व्यधिकरण पद बहुर्वी, विधिकरण पदांचा सुद्धा, विधिकरण म्हणजे भिन्न भिन्न विभक्तीवाल्या पदांचा सुद्धा काय होतो बहुर्वी समास होतो. तर थोडस लिहा या वाक्यावर, एक दोन वाक्य टिप्पणी. बहुर्वी समासामध्ये यद्यपि अनेक मन्य पदार्थे सूत्राने प्रथमांत पदांचाच समास सांगितला आहे. प्रथमांत पदांचा समास सांगितलेला आहे. तरी पण उदाहरणचिन्ह सप्तमी विशेषणे बहुर्व्युः, उदाहरणचिन्ह बघ, सप्तमी विशेषणे बहुर्व्युः. या सूत्राच्या अनुषंगाने पाणिनी भगवान सप्तम्यंत पदाला पूर्वभागी अर्थात समासामध्ये पूर्वपद म्हणून प्रयुक्त करीत आहेत. यावरून असे लक्षात येते की कुठे कुठे व्यधिकरण पदांचा अर्थात भिन्न विभक्त्यंत
भिन्न विभक्त्यंत पदांचा देखील बहुर्वी समास होतो. बहुर्वी समास होतो. लक्षात आलं जी? उदाहरण लिहा. कंठे काल. कंठे काल हे उदाहरण आहे. तर याची प्रक्रिया करू आपण. अगोदर लौकिक विग्रह लिहा. कंठे कालो यस्य. कंठे कालो यस्य सः कंठे कालः. कंठे कालो यस्य सः कंठे कालः. अर्थ लिहून घ्या. कंठामध्ये काळा अर्थात निळा वर्ण. काळा अर्थात निळा वर्ण आहे ज्यांच्या. आहे ज्यांच्या असे ते अर्थात महादेव. अर्थात महादेव झालं. काय अर्थ झाला जी? कंठामध्ये कालह. कालो म्हणजे काल. काळा निळा वर्ण. भगवान शंकराचा वर्ण कंठा. कंठ कसा आहे? निळा. नीलकंठ म्हणतो ना आपण. निळा आहे कंठ त्यांचा, म्हणून निळा कंठ का झाला बरं? विष प्राशन केला आहे की नाही, म्हणून आहे की नाही. आता याची प्रक्रिया लिहूया. अलौकिक विग्रह लिहा. कंठंगी अधिक कालसु. कंठंगी अधिक कालसु. बरोबर. आता कंठगी. गी म्हणजे काय आहे? सप्तमीचा एक वचनाचा प्रत्यय आहे. आणि कालसु प्रथम आहे, म्हणजे विधिकरण पद झाले की भिन्न भिन्न विभक्ती आले. परंतु आता एव ज्ञापकात यानुसार विधिकरण बहुरी समास पण होतो हे माहीत पडलेलं आहे की नाही. आणि म्हणून सूत्रांना समास करणार अनेक मन्य पदार्थ. या सूत्राने समास. अनेक मन्य पदार्थ. आता पूर्ण या समुदायाची समास संज्ञा झाली. कंठ गी कालसु एवढे याची. हा समास असल्यामुळे प्रातिपदिक संज्ञा. कृत तद्धित समासाष्ट प्रातिपदिक संज्ञा. बरोबर. आता प्रश्न की पूर्वभागी कोणतं पद ठेवायचं? तर सूत्र आलं मग कोणतं? सप्तमी विशेषणे बहुर्वी. सप्तमी विशेषणे बहुर्वी. तर या दोन पदामध्ये सप्तम्यंत पद कोणतं आहे मग? कंठंगी. तेच पूर्वभागी राहील. मग पुन्हा सूत्र आता सुपो धातू प्रातिपदिकयो प्राप्त आहे. सुपो धातू प्रातिपदिकयो प्राप्त आहे. कशा करता? गी आणि सु या विभक्तींचा लोप करण्याकरिता प्राप्त आहे. परंतु सूत्र येत आहे नवीन. ठीक. सूत्र आहे हलदंतात सप्तम्याः संज्ञायाम. हलदंतात सप्तम्याः संज्ञायाम. विधी सूत्र आहे 6-3-9. हलदंतात पंचमीचं एक वचन. सप्तम्याः षष्टीचं एक वचन. संज्ञायाम सप्तमीचं एक वचन. अर्थ पहा.
हलंतात अदंतात च सप्तम्याः अलुक. वाचा. हलंतात अदंतात च सप्तम्या अलुक. अलुक वृत्तीमध्ये एवढंच दिलं आहे, पण सूत्रातलं संज्ञा या भेपत पण त्यात घ्यायचं दिलं नाही आहे की नाही. हलंतात अदंतात च सप्तम्या अलुक संज्ञायाम असा अर्थ होतो. मग म्हणजे काय बरं बघा, ध्यान द्या. समास होऊन जर संज्ञा गम्य होत असेल, म्हणजे तो सामासिक शब्द कुणाची संज्ञा बनत असेल, है की नाही, नाव बनत असेल, संज्ञा बनत असेल, तर त्या सामासिक शब्दामधील हलंत शब्दाच्या पुढे येणाऱ्या विभक्तीचा किंवा अदंतात अकारांत शब्दाच्या पुढे येणाऱ्या विभक्तीचा, पण त्या विभक्तीचा सप्तम्या म्हटलंय ना या सूत्रामध्ये, सप्तम्या अलुक. लक्षात आलं? ध्यान द्या, काहीच नाही. अलुक एवढं कळलं. अलुक म्हणजे लुक होणार नाही. अलुक लुक होणार नाही. लुक म्हणजे आदर्शन, लोक सारखंच, पण अलुक म्हणजे लुक होणार नाही. कुणाचा? सप्तम्या, सप्तमी विभक्तीचा लुक होणार नाही. म्हणजे कुठल्या सप्तमी विभक्तीचा हो? तर हलंतात अदंताच्या, हलंत शब्दाच्या पुढे येणारी सप्तमी विभक्ती प्रत्यय किंवा अकारांत शब्दाच्या पुढे येणारा सप्तमीचा प्रत्यय विभक्ती, त्याचा लुक होणार नाही. पण त्या सामासिक शब्दाच्या द्वारे ती कुणाची संज्ञा बनत असेल तर. बरोबर आहे की नाही? आता अर्थ पहा. स्थिती काय आपला? कंठे गी अधिक काल सु. तर कंठ गी, तर कंठ अकारांत शब्द आहे की नाही, आणि पुढे प्रत्यय आला कोणता? गी, सप्तमीचा. बर, जो सामासिक शब्द बनणार आहे कंठे काल, ती काय नाव आहे कुणाचं? भगवान शंकराचं, महादेवाचं नाव आहे. म्हणजे संज्ञा होऊ राहिली, आणि सप्तम्यंत पद आहे कोणतं? कंठ, आणि त्याच्या पुढे प्रत्यय आला, विभक्ती आली कोणती? सप्तमी. तर तिचा लूक होणार नाही. प्राप्त होता कोणत्या सूत्राने? सुपधातु प्रातिपदिक, पण लूक होणार नाही. लिहा मग. सुपोधातु प्रातिपदिकयोः प्राप्ते हलंतात सप्तम्याः संज्ञायाम. लिहिलं सूत्र? चला मग आता काय होणार? बर, काल शब्दाच्या पुढे जे सु आहे त्याचं लूक होणार, त्याचा काही प्रश्न नाही आहे. फक्त सप्तमीचा लूक सांगितलं, आणि काल शब्दाच्या पुढे प्रथम आहे ना, मग तिचं लूक होणार कोणत्या सूत्राने? सुपोधातु प्रातिपदिक. मग स्थिती झाली आता कंठ घी का अधिक काल. कंठ घी अधिक काल. गीचा राहतो शिल्लक ई, तर कंठ ई अधिक काल. कंठ ई अधिक काल. ठीक आहे ना जी? कंठ अ आहे की नाही, पुढे ई आला, आता आदगुण अगुण करा, ए गुण होईल. कंठे अधिक काल जोडून द्या, कंठे काल. कंठे काल बरोबर. प्रातिपदिक संज्ञा आहेच. ज्ञाप प्रातिपदिकाच्या अधिकारामध्ये स्वादि प्रत्यय सु आला. कंठे काल अधिक सु, सुला ऋत्व विसर्ग, कंठे काल बनलं. बघा झालं जी? लागला अर्थ? काय रूपांतर? कंठे काल. झालं ना एवढं? आता सूत्राचा अर्थ लिहा. प्रक्रिया पूर्ण झाली ना? संज्ञा गम्य होत असेल तर संज्ञा गम्य होत असेल तर, अर्थात होणारा सामासिक शब्द कुणाची संज्ञा असेल तर
संज्ञा असेल तर झालं ना जी काय संज्ञा असेल तर संज्ञा असेल तर उत्तर पद प्रक्रिया संज्ञा असेल तर झालं ना असेल तर त्या सामासिक शब्दाच्या प्रक्रिया दशेमध्ये उत्तर पद पुढे असता हलंत किंवा अदंत शब्दाच्या पुढे येणाऱ्या सप्तमीचा अलुक होवोत. सप्तमीचा अलुक होता. झालं जी. बघा आता संज्ञा प्रतीत होत असेल सारा अर्थ कळलेला आहे. आणि तो उत्तर पद पण आहे कोण काल आहे की नाही. आणि मग आकारांत पद आहे कोण कंठ. त्याच्या पुढे विभक्ती आली कोणती सप्तमी. मग तिचा काय झाला अलुक. कळलं. चला आता पुढे उदाहरण घेऊ दुसरे प्रथमांत पदाची वगैरे. एक गोष्ट आता ध्यानात ठेवा थोडीशी की बहुर्वी समास होऊ राहिला. बहुर्वी समासाचं मुख्य विधायक सूत्र कोणतं अनेक म्हणणे पदार्थ. अनेक प्रथमांत पदोत्पदांचा काय होतो समास. कधी कधी विधिकरण पदांचा सुद्धा समास बहुर्वी समास होतो है की नाही. परंतु समानाधिकरण बहुर्वी समास असो प्रथमांत पदांचा असो की विधिकरण पदांचा असो बरोबर. त्या पदात समासामधील ते जे पद आहेत त्यांचा स्वतःचा अर्थ अमुख्य असतो आणि अन्य पदाचा अर्थ काय असतो मुख्य असतो. पण या पदाच्या द्वारे विग्रह करत असताना लौकिक विग्रह करत असताना अन्य पदाचा अर्थ तो द्योतित करण्याकरिता त्याचा निर्देश करण्याकरिता तो समोर आणून देण्याकरिता मध्ये कोणती तरी विभक्ती वापरावी लागते. त्यात कधी द्वितीया येते कधी तृतीया येते कधी चतुर्थी येते. कळलं की नाही आहे की नाही. मग त्याला आपण काय म्हणू शकतो द्वितीयांत अन्य पद अन्य पदाच्या आहे की नाही अन्य पदाच्या अर्थामध्ये बहुर्वी तृतीय अन्य पदाच्या अर्थामध्ये बहुर्वी असं वेगवेगळं उदाहरणाने कळेल. ठीक आहे ना. समजा उदाहरणार्थ आता येऊ राहिलं उदाहरण प्राप्तम उदकम यम सह प्राप्तोदक ग्राम. भेटलं का. तर प्राप्त लिहू नका नंतर सांगतो. तर प्राप्तोदक हा समास आहे सामासिक शब्द आहे. परंतु अन्य पद कोण ग्राम. ध्यान द्या पुस्तकातच आहे. अन्य पद कोण आहे ग्राम. त्या पदाचा अर्थ कोण गाव. तर प्राप्तोदक हा समास झाला. त्यात प्राप्त या पदाचा अर्थ गौण उदक पदाचा अर्थ पण गौण. मग कोणत्या पदाचा अर्थ प्रधान आहे अन्य पद. अन्य पद कोण ग्राम गाव. त्याचा अर्थ गाव ते प्रधान आहे. पण प्राप्तोदक या पदाच्या द्वारे त्या गावाला द्योतित करावं लागेल ना निर्देश करावा लागेल ना. मग तो निर्देश करण्याकरिता एक मधी पद येतं. इथं आलाय बघा यम. काय आलंय यम. ही द्वितीयांत आहे की नाही. कधी यम येईल काही ठिकाणी ये नाही येईल काही ठिकाणी यस्मय येईल काही ठिकाणी यस्मात येईल काही ठिकाणी यस्य येईल काही ठिकाणी यस्मिन येईल. कळलं की नाही. त्या अन्य पदाचा अर्थ द्योतित निर्दिष्ट करण्याकरिता. झालं ना. हा. तर मग आता थोडंसं लिहा एक वाक्य नंतर उदाहरणावर आपण लिहूया. बहुर्वी समास
बहुर्वी समास अधिकतर प्रथमांत पदाचा असतो. अधिकतर प्रथमांत पदाचा असतो. कधी कधी व्यधिकरण पदांचा सुद्धा होतो. कधी कधी विधिकरण पदांचा सुद्धा होतो. बरोबर. पुढे लिहा पूर्णविराम. किंतु त्या प्रथमांत पदांच्या द्वारे कंसात लिहा सामासिक पदांच्या द्वारे कंस बंद पुढे विशिष्ट केल्या गेलेला जो अन्य पदार्थ त्याला अभिव्यक्त करण्यासाठी लौकिक विग्रहामध्ये द्वितीयादि विभक्तींचा प्रयोग होतो. द्वितीयादि विभक्तींचा प्रयोग होतो. त्याला आपण द्वितीय विभक्त्यर्थ प्रधान बहुव्रीहि अर्धविराम तृतीय विभक्त्यर्थ प्रधान बहुव्रीहि इत्यादि नाव देतो. इत्यादी नाव देतो. काय म्हणायचे तात्पर्य लक्षात आलं काय? बहुव्रीही समास अधिकतर प्रथमांत पदांचा होतो. कधी कधी विधिकरण पदांचा पण होतो. कसा असत नाही. पण त्या बहुव्रीही समासाच्या द्वारे आहे की नाही, जेव्हा आपण त्याचा लौकिक विग्रह करतो तेव्हा त्या अन्य पदाचा अर्थ निर्दिष्ट करण्याकरिता मध विभक्ती येते की नाही. मग ती कधी कधी काय असते, द्वितीय, कधी तृतीय, कधी चतुर्थी. मग जी विभक्ती असेल त्याला एक नाव प्राप्त होतं. काय आपण म्हणू शकतो त्याला? द्वितीय विभक्त्यर्थ प्रधान बहुव्रीहि, तृतीय विभक्त्यर्थ प्रधान बहुव्रीहि, चतुर्थी विभक्तीचा अर्थ आहे प्रधान ज्याच्या, असा बहुव्रीहि. लागलं की नाही? असा लक्षात आलं. आता लिहा खाली तो उदाहरण लिहायचं ना आपल्याला. त्याच्यावर एक शीर्षक द्या, द्वितीयांत किंवा द्वितीय विभक्त्यर्थ प्रधान बहुव्रीहि. याचं उदाहरण लिहायचं आपल्याला. द्वितीय विभक्त्यर्थ प्रधान बहुव्रीहि. झालं. कंसात लिहा द्वितीयांत अन्य पदाच्या अर्थामध्ये, द्वितीयांत अन्य पदाच्या अर्थामध्ये बहुव्रीहि समास. कंस बंद. झालं जी. उदाहरण लिहा आता. प्राप्तम उदकम यम. प्राप्तम उदकम यम सह
प्राप्तोदकः ग्राम. लिहिलं काय? प्राप्तम उदकम यम सह प्राप्तोदकः ग्राम. अर्थ, ज्या गावाला पाणी प्राप्त झालेलं आहे असं गाव, ज्या गावाला पाणी प्राप्त झालेलं आहे असं गाव. ठीक आहे जी. चला प्रक्रिया लिहूया. प्राप्त सु अधिक उदक सु. प्राप्त सु अधिक उदक सु. समास विधायक सूत्रानं अनेक वन्य पदार्थे अनेक वन्य पदार्थे समास झाला याने. पुढे कृत तद्धित समासाश्च प्रातिपदिक संज्ञा. कृत तद्धित समासाश्च प्रातिपदिक संज्ञा. बरोबर जी. आता पूर्वभागी कोणाला ठेवायचं? कोणत्या पदाला ठेवायचं? ते सूत्र कोणता? सप्तमी विशेषणे बहुर्व्यूह. सप्तमी विशेषणे बहुर्व्यूह झालं. आता प्राप्त सु अधिक उदक सु हा समास आहे. या सप्तम्यंत पद आहे का? नाही. मग आता विशेषण आहे. तर उदकाचं विशेषण आहे प्राप्त. मग विशेषण कोण झालं? प्राप्त. मग त्याला पूर्वभागी ठेवायचं. बरं आहे की नाही? आहेच पूर्वभागी. चला मग आता सुपो धातू प्रातिपदिक. दोन्ही सुचा लुक. मग स्थिती झाली आता प्राप्त अधिक उदक. प्राप्त अधिक झालं. आता काय होईल बरं? अच्या पुढे उ आलाय. संधी आत गुण करा. प्राप्तोदक. प्राप्तोदक. ठीक आहे ना? प्राप्तोदक झालं. आता स्वादी प्रत्यय येतील सु वगैरे, पण लिंग कोणतं ठेवायचं हा प्रश्न. पर्वलिंगम द्वंद्व तत्पुरुषो. द्वंद्व आणि तत्पुरुषासाठी तो निर्णय होता. आता काय तर बहुर्वी समासामध्ये नियम आहे की अन्य पदाचा अर्थ प्रधान आहे की नाही. मग तो जो अन्य पदार्थ त्याचं जे लिंग तेच लिंग या समासाचं होणार. बरोबर जी. मग आता ग्राम शब्द कसा आहे? पुल्लिंग. आणि म्हणून पुल्लिंगामध्ये मग आता ग्याप प्रातिपदिकाच्या अधिकारामध्ये स्वादी प्रत्यय. स्थिती काय झाली मग? प्राप्तोदक अधिक सु. प्राप्तोदक अधिक सु झालं. मग आता सुचा राहतो स शिल्लक. ऋत्व विसर्ग. प्राप्तोदक राम. बरोबर जी. आता समजा उदाहरणार्थ प्राप्तोदक याचं विशेष्य किंवा अन्य पदार्थ आपल्या नगरी घ्यायचा असेल तर काय झालं असतं मग? प्राप्तोदका. स्त्रीलिंगी. नगरी शब्द स्त्रीलिंगी ना. प्राप्तो नगर नाही नगरी. प्राप्तोदका स्त्रीलिंगी प्रत्यय झाला असता टाप वगैरे. किंवा नगर शब्द जर घेतला असता तर नपुंसकलिंगी आहे प्राप्तोदका. बरोबर आहे की नाही? हा झालं एवढं. पुस्तकात दिले ना. प्राप्तम उदकम यम स प्राप्तोदक ग्राम. तर विकल्पाने समास होतो. तर प्राप्तोदक असाही प्रयोग होणार किंवा विग्रह वाक्य जे आहे त्याचाही प्रयोग करू शकतो आपण.
आहे की नाही, प्राप्त उदकम यम वगैरे. चला मग आता उदाहरण दुसरं घेऊया. कोणतं उदाहरण आहे आता? ऊढ रथ अनडवान, बरोबर. तर शीर्षक द्या. पहिल्यांदा काय दिलं होतं? द्वितीया विभक्त्यर्थ प्रधान बहुर्वी. आता लिहा तृतीया विभक्त्यर्थ प्रधान बहुर्वी. एक एक उदाहरण निवडायचे ग्रंथकार. तृतीया विभक्त्यर्थ प्रधान बहुर्वी. लिहा ऊढ रथ येन. ऊढ रथ येन सह ऊढ रथ बराबर अनडवान. अनडवान म्हणजे बैल. कोणत्या बैलाला म्हणणार ऊढ रथ? लिहा अर्थ. ज्याने रथ पोहोचविला आहे. ज्याने रथ पोहोचविला आहे असा बैल. असा बैल काय म्हणणार त्याला? ऊढ रथ. ठीक आहे ना जी. आता लौकिक विग्रहामध्ये येन पद आलं की नाही? येन कोणता आहे? तृतीयांत आहे, म्हणून याला काय नाव दिलं? तृतीया विभक्त्यर्थ प्रधान, बरोबर आहे की नाही? चला आता याची प्रक्रिया फक्त आता मी अलौकिक विग्रह सांगा. प्रक्रिया तीच आहे आत्ता वर जी केली होती. तर लिहा ऊढ सु अधिक रथ सु. ऊढ सु अधिक रथ सु. मला सामासिक शब्द तयार. काय? ऊढ रथ. काय काय लागलं वरच्या प्रक्रिया? काय काय होतं? अनेक मान्य पदार्थ. 4-5 सूत्रच आहे फक्त, ते ध्यानात ठेवायचे. ही सर्व ठिकाणी प्रक्रिया. पदार्थ समास विधायक सूत्र, कृतद्धित समास, सस्य, प्रातिपदिक संज्ञा, सप्तमी विशेषणे बहुर्वी हो, यानी पूर्वपदाचा निर्णय, आणि मग सुपो धातू प्रातिपदिक होईल. 4 सूत्र ध्यानात ठेवायचे. एवढे काय काय? अनेक मान्य पदार्थे, कृतद्धित समासाश्च, सप्तमी विशेषणे बहुर्वी हो, सुपो धातू प्रातिपदिक झालं. आणि नंतर मग समजा मध्ये संधी बिंदी असली तर आदगुण वगैरे. आता ऊढ रथ इथं संधीचा काही प्रसंग नाही. ऊढ ढ आहे, पुढे र आहे, संधी नाहीच आहे, प्रश्न नाही, आदगुण येणार नाही. बाकीची प्रक्रिया सारखीच आहे. आणि नंतर स्वादी प्रत्यय आणायचं विशेषानुसार. अन्य पदार्थ पुल्लिंग असेल तर पुल्लिंग, स्त्रीलिंग असेल तर टाप वगैरे करून, अन्य पुस्कलिंगी असेल तर ती प्रक्रिया अतो वगैरे. लक्षात आलं ना? चला मग पुढे. आता लिहा चतुर्थी विभक्त्यर्थ प्रधान बहुर्वी. चतुर्थी विभक्त्यर्थ प्रधान बहुर्वी. पुस्तकात दिलंय उदाहरण. उद्धृतौदना स्थानी है ना? हेच नाही सॉरी, त्याच्या अगोदरच आहे. उपहृत पशु रुद्र. तरी हा त्याचा लौकिक विग्रह. उपहृत पशु यस्मै. उपहृत पशु यस्मै सह उपहृत पशु. उपहृत पशु रुद्र. ठीक आहे जी. अन्य पदार्थ आहे रुद्र आणि उपहृत पशु हा समासिक शब्द आहे. त्याचा अर्थ काय? उपहृत पशु यस्मै म्हणजे काय? रुद्र म्हणजे शिव किंवा रुद्र देवता असेल ते. तर पशु भेट दिला आहे ज्याला. अर्थ लिहा ज्यास पशु भेट दिला आहे असे रुद्र भगवान.
ज्यास पशु भेट दिला आहे असे रुद्र भगवान. झालं. चला, रुद्र म्हणजे शिव महादेव जो कोणी असू शकतात. ठीक, ज्याला उपरोध केलाय, पशु भेट दिलाय. देवाला पशु सोडतात माहिती आहे की नाही. पाहिल्या असं गावगाव कधी कधी गावामध्ये एक बैल सोडतात, कठाळे त्याला म्हणतात. महादेवाचा कठाळा आहे आमचा. कधी कधी बोकड्या सोडतात, तो लोकांना मरीत राहतो गावामध्ये. पाहिले ना. गाय पण सोडतात. हा, गाय पण सोडतात. असे गाय बैल किंवा असे बोकड्या नाही सोडायला पाहिजे. हा, वाघ, सिंह. आमच्या महादेवाचा सिंह आहे. किती मजा आली असती मग. चला, लिहा पुढे. पंचमी विभक्त्यर्थ प्रधान बहुर्वी. अलौकिक विग्रह झाला ना. नाही का. लिहा मग. उपरुत सु अधिक पशु सु. उपरुत सु अधिक पशु सु. उपरुत सु अधिक पशु सु. माणसं सोडतात नाही देवाला. माणसं पुढे नाही सोडत. मग आता तुम्ही आम्ही सारी काय देवासाठी सोडलेलो आहोत. घरच्यांनी पुढे आपली अपेक्षा केली. आमचा पोरग देवाला सोडला. आम्ही महाराज झालं म्हणजे काय, देवालाच सोडलं ना. धर्म करण्यासाठी लागला त्याची. चला, उपरुत सु अधिक पशुसु. प्रक्रिया तीच. झाला शब्द उपरुत पशु. अनेक वन्य पदार्थे कृतद्य समासाश्च सप्तमी विशेषणे बहुर्यो सुपो धातू प्रातिपदिकयो. आणि पुन्हा मग ज्ञात प्रातिपदिकाच्या अधिकारात स्वादी प्रत्यय. पुढची प्रक्रिया. झालं उपरुत पशु. आता पुढे लिहा. पंचमी ना. लिहा. पंचमी विभक्त्यर्थ प्रधान बहुर्वी. शीर्षक द्यायचं. हिंदी मधून शिकवताना भरपूर उदाहरण दिली आपण एकाएकाची. इथे एकाएकाच उदाहरण दिलंय. ठीक आहे ना जी. पंचमी विभक्त्यर्थ प्रधान बहुर्वी. लिहा. उद्धृत ओदनः यस्याः. उद्धृतः ओदनः यस्याः सा उद्धृतः ओदनः यस्याः सा उद्धृतौदना. उद्धृतौदना स्थाली. ठीक आहे जी. ओदन शब्द जर पुल्लिंग असेल तर आपण सांगितलेला असा विग्रह उद्धृत ओदन यस्या. नपुंसकलिंगात जर घेतला तर उद्धृतम ओदनम यस्य. अर्थात काही फरक नाही आहे. ठीक आहे ना. शब्दावर अवलंबून आहे. काही शब्द उभयलिंगी पण असतात. काल गेलतो ना. काय लिहिलं. उद्धृत ओदन यस्य असा उद्धृत ओदना कोण. स्थाली. अर्थ लिहा. जिच्यातून भात काढून घेतला आहे. जिच्यातून भात काढून घेतला आहे अशी स्थाली. अशी स्थाली. ठीक आहे जी. भात काढून घेतला आहे. मग स्थाली म्हणजे परात असू शकतं किंवा पातेलं वगैरे पण असू शकतं. ठीक आहे ना जी. आता अलौकिक विग्रह लिहा. उद्धृत सु अधिक ओदन सु. देखिए प्रथमांत जेवढे सर्व ठिकाणी. उद्धृत सु भी प्रथमांत आहे. ओदन सु पण प्रथमांत आहे. उद्धृत सु अधिक ओदन सु. प्रक्रिया तीच. काय काय. अनेक वन्य पदार्थे कृतद्य समासाश्च सप्तमी विशेषणे बहुर्यो सुपो धातु प्रातिपदिक. स्थिती आहे उद्धृत अधिक ओदन. लिहा. उद्धृत अधिक ओदन. उद्धृत मध्ये अंतिम आहे. पुढे ओदनचा ओ आला. काय होईल. वृद्धी रेची संधी. अ आणि ओची वृद्धी होईल औ. तर बनेल उद्धृतौदन.
काय स्थिती बनली? उद्धृत उदन झालं ना. हा सामासिक शब्द झाला. आता प्रत्ययानाचे आहे पण लिंग ठरवायचं आहे. विशेष कोण आहे? स्थानिक स्त्रीलिंगी आहे आणि म्हणून अजाद्यत टाप सूत्राने स्त्रीलिंगी टाप प्रत्यय आणायचा. टापचा राहतो आ. उद्धृत उदन अधिक आ, टापचा आ, अकस्स वर्ण दीर्घ. उद्धृत उदना झालं एवढं. काय? उद्धृत उदना. मग याच्यानंतर पुढे स्वादी प्रत्यय रमाप्रमाणे सिद्धी. सु येणार, सुचा स राहणार. हल गॅप दीर्घ सुतीस्य प्रोक्तम हल शिल्लक राहील. उद्धृत उदना. सु गेला. उद्धृत उदना झालं जी. चला पुढे लिहा आता. षष्टी विभक्त्यर्थ प्रधान बहुर्वी. षष्टी विभक्त्यर्थ प्रधान बहुर्वी. उदाहरण लिहा. पीतानी अंबराणी यस्य. पीतानी अंबराणी यस्य सह पीतांबरः हरिः. पीतांबरः हरी. अर्थ पिवळ्या कपड्यावाला. पिवळ्या कपड्यावाला अर्थात भगवान श्रीकृष्ण. अर्थात भगवान श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्णाचे कपडे कसे राहायचे? जास्त करून पिवळे. पिवळे लय आवडतात त्यांना. ठीक आहे ना. आणि शंकराचे कपडे कसे असतात? महादेवाचे कपडेच नसतात. दिगंबर महात्मा गजचर्म व्याघ्रंबर कंठी शोभे वासुकी हार. लावला भस्म निघाले ध्यान करा. कुठं बसले? डोंगरावर एखादे ध्यान करीत. न भुकेची चिंता न तहानेची चिंता. महादेवासारखं महात्मा कोणी आहे का? आहे की नाही? विरक्त. अजिबात संग्रह नाही. सारा देऊन टाकला आपल्या भक्तांना. पहाडावर जाऊन आनंद घेतात. डोंगरावर जाऊन. कळलं? चला लिहा. अलौकिक विग्रह. पीत जस अधिक अंबर जस. पीत जस अधिक अंबर जस. प्रक्रिया सारी तीच. झालं. बनलं पीतांबर. ठीक आहे ना जी. अनेक अन्य पदार्थे कृतती समासाश्च सप्तमी विशेषणे बहुर्व्यो सुपोधातु प्रातिपदिकयो. ठीक. मग काय म्हणलं? हा पीतांबर झालं ना. पुढे काय आहे मग? पीत अधिक अंबर होतं ना. जस जस लूक झाला. पीत अधिक अंबर अकस्स वर्ण दीर्घ. पीतांबर स्वादी प्रत्यय पीतांबर. ठीक आहे. पुढे जाऊया. हा कोणता समाज झाला? षष्टी तत्पुरुष काय झाला? षष्टी विभक्त्यर्थ प्रधान बहुर्वी. बहुर्वीचा विचार चालू आहे. लिहा पुढे आता. सप्तमी विभक्त्यर्थ प्रधान बहुर्वी. सप्तमी विभक्त्यर्थ प्रधान बहुर्वी. लिहा. वीरा पुरुषा यस्मिन्. वीरा पुरुषा यस्मिन् सह
वीर पुरुषकः ग्रामः। वीर पुरुषकः ग्रामः काय अर्थ आहे? वीर वीर पुरुषो वाला गाव, वीर पुरुषावालं गाव. असं गाव की ज्यामध्ये काय आहे? वीर पुरुष अनेक आहेत. जो पाहतो मिलिटरीमध्ये, जो पाहतो मिलिटरीमध्ये. एकही पोरग घरी नाही. मग ते म्हातारी रिटायर झालेली ते बी कोण? मिलिटरीतूनच आलेलीच. आणि ज्यांची पोरं ना सारे कुठे जातात? मिलिटरी. त्याला काय म्हणायचं? वीर पुरुषकः किंवा वीर पुरुषः ग्राम. ठीक, लिहा अलग टिकरा. वीर जस अधिक पुरुष जस. वीर जस अधिक पुरुष जस. प्रक्रिया तीच. अनेकमन्य पदार्थे कृतद्धी समासाश्च सप्तमी विशेषणे बहुर्यो सुपोधातु प्रातिपदिकयो झाल वीर पुरुष. काय शब्द बनला? वीर पुरुष. आता एक गोष्ट थोडी लक्षात घ्यायची. इथं वीर पुरुष बनलं. पुढे एक सूत्र येणार आहे, शेषात विभाषा. शेवटचं सूत्र आहे या प्रकरणातलं. काय करत होते? कप प्रत्यय करत. काय करत जी? कप प्रत्यय स्वार्थामध्ये. बरोबर आहे की नाही? मग आता त्या सूत्राने विकल्पाने कप प्रत्यय होतो. मग कप प्रत्यय जर झाला तर कपचा राहतो क. ते वीर पुरुष क जोडून द्या. वीर पुरुष क. नंतर स्वादी प्रत्यय वीर पुरुष क. कप प्रत्यय विकल्पाने होतो. ज्या पक्षात होईल त्या पक्षात रूप झालं वीर पुरुषकः ग्राम. आणि कप प्रत्यय झाला नाही तर वीर पुरुषः ग्राम. दोन्हीचा अर्थ सारखाच आहे. अर्थात बदल नाही आहे. तर तीन रीतीने प्रयोग होऊ शकतो. वीर पुरुषकः असं, किंवा वीर पुरुषः असं, किंवा समास केलाच नाही तर वाक्य. कारण विकल्पाने समास होतो. ठीक आहे ना जी? चला मग झालं एवढं जी. आता लिहा थोडस वहीवर. ओळीच्या मध्यभागी लिहा अन्य पद प्रधान बहुर्वी. अन्य पद प्रधान बहुर्वी. खाली रेष मारून त्याचे दोन विभाग दाखवा, दोन पॉइंट दाखवा. त्याचा विस्तार 2 मध्ये करा. खाली रेष मोडून असे एकीकडे इकडे. नंबर 1 मध्ये लिहा तद्गुण संविज्ञान बहुर्वी. तद्गुण संविज्ञान बहुर्वी. आणि तिकडे लिहा नंबर 2 ला अतद्गुण संविज्ञान बहुर्वी. अतद्गुण संविज्ञान बहुर्वी. झालं. पहिला जो आहे तद्गुण संविज्ञान बहुर्वी, त्याच्या खाली उदाहरण लिहा. टापट लिहायचं. त्या वेळी लावायला पाहिजे. झालं की नाही? लिहिलं का? लिहून झालं. काय झाले? 2 विभाग. तद्गुण संविज्ञान बहुर्वी. दुसरा अतद्गुण संविज्ञान बहुर्वी. पहिला जो आहे तद्गुण संविज्ञान बहुर्वी, त्याच्या खाली उदाहरण लिहा. पीतांबरः अर्धविराम लंबकर्णः अर्धविराम रक्तमुखः रक्तमुखः अर्धविराम छिन्नकर्णः छिन्नकर्णः अर्धविराम विशालनेत्रः विशालनेत्रः अर्धविराम श्वेतकूर्चकः श्वेतकूर्चकः. झालं जी? आता इकडे उदाहरण लिहा. आता तू संविज्ञान बहुर्वीचे.
दृष्टमथुरः पुरुषः, दृष्टमथुरः पुरुष अर्धविराम, बहुधनः अर्धविराम, बहुवपत्यः बहुवपत्यः अर्धविराम, अभ्यस्त विविध शास्त्रः अभ्यस्त विविध शास्त्र इत्यादी झालं. उदाहरण झाले. पण म्हणे का हो तद्गुण संविज्ञान बहुर्वी म्हणजे काय, तद्गुण संविज्ञान बहुर्वी म्हणजे काय आहे की नाही. तर त्याची व्याख्या लिहा. आता नंबर 1 तद्गुण संविज्ञान बहुर्वी याचं लिहा पहिलं. ज्या बहुर्वी समासामध्ये अन्य पदार्थाची प्रधानता तर आहेच, अन्य पदार्थाची प्रधानता तर आहेच, परंतु त्यासोबत समासातील घटकीभूत पदांचा अर्थ, समासामधील घटकीभूत पदांचा अर्थ देखील अन्वित असतो, अन्वित असतो अर्थात प्रविष्ट असतो, अर्थात प्रविष्ट असतो, कंसातल्या संयुक्त असतो कंसबाण. त्यास तद्गुण संविज्ञान बहुर्वी समास असे म्हणतात. त्यास तद्गुण संविज्ञान बहुर्वी समास असे म्हणतात. उदाहरण पीतांबरम आनय, पीतांबरम आनय. बरोबर, वाक्य पूर्ण झालं. या वाक्याने विशेष व्यक्ती बरोबर त्याचे पिवळे कपडे देखील येतात. त्याचे पिवळे कपडे देखील येतात. आता अर्थ पहा, समजून घेऊया. अन्य पदाचा अर्थ प्रधान जो असतो त्याला काय म्हणतात, जी बहुर्वी. तर पीतांबर शब्द आहे, त्यात पीत आणि अंबर हे 2 शब्द आहे. पीत शब्दाचा अर्थ होतो पिवळा, अंबर शब्दाचा अर्थ होतो वस्त्र. दोन्ही पदाचा अर्थ मुख्य नाहीये, परंतु अन्य पद कोण, भगवान श्रीकृष्ण, ते मुख्य आहे. कारण त्यांचे कपडे कसे आहेत, पिवळे. मग पीतांबर शब्दाने कोण घेतल्या जातात, भगवान श्रीकृष्ण. लक्षात आलं की नाही. परंतु हा तद्गुण संविज्ञान बहुर्वी आहे. समजा वाक्य उच्चारलं पीतांबरम आनय, जाय रे भाऊ पीतांबरम आनय बोलून आण त्याला पीतांबरम. तो मनुष्य जातो, मग भगवंताला घेऊन येईल की नाही तो, पिवळे कपडे आहे ज्याला, अन्य पदार्थ त्यालाही आणील. पण त्याच्याबरोबर समासामध्ये घटकीभूत जे पद होते की नाही, पिवळा कपडा, तो पण त्याच्याबरोबर येतो. याला म्हणायचं काय, तद्गुण संविज्ञान. असे आणखी उदाहरण दिले होते ना तद्गुण संविज्ञान बहुर्वीचे. उदाहरण लंब करणं, त्या लांब खाण्याला बरोबर काय, लांब कान्याला बोलव, म्हणजे लांब आहे, लांब लंबे आहे कान ज्याचे, त्याला बोल. मग लंब आणि कान याचा अर्थ प्रधान नाहीये, तो व्यक्ती प्रधान आहे, बहुर्वी समास आहे. परंतु त्याला बोलवलं म्हणजे त्याचे लांब कान तो तिकडेच ठेवून येतो का,
ती पण बरोबर आहे. त्याला म्हणायचं काय, तद्गुण संविज्ञान बहुरूही. ही सारी उदाहरणं अशीच आहे. रक्तमुख छिन्न करणं, ठीक आहे ना जी, विशाल नेत्र वगैरे. आता दुसरा आहे तद्गुण संविज्ञान बहुरूही, त्याची व्याख्या लिहा. ज्या बहुरूही समासामध्ये अन्य पदाच्या अर्थासोबत अन्य पदाच्या अर्थासोबत समासातील घटकीभूत पदाच्या अर्थाचा, समासामधील घटकीभूत पदांच्या अर्थाचा प्रवेश नसतो, त्यास अतद्गुण संविज्ञान बहुरूही समास असे म्हणतात. बहुरूही समास असे म्हणतात. उदाहरण, दृष्टा मथुरा येन. दृष्टा मथुरा येन सह दृष्टमथुरा. दृष्टमथुर पुरुषः पूर्णविराम. पुढे, दृष्टमथुरम आनय. दृष्टमथुरम आनय या वाक्याने हे वाक्य ऐकल्यानंतर आणणारा पुरुष ज्याने मथुरा पाहिली आहे, त्या पुरुषाला आणू शकतो. पाहिलेल्या मथुरेला आणू शकत नाही. झालं जी. बघा आता उदाहरण दिलंय, सामासिक पद दिलाय काय, दृष्टा मथुरा येणं हा विग्रह झाला. तर दृष्ट मथुर हा बहुव्रीही समास आहे. म्हणजे काय बरं, पाहिली आहे मथुरा ज्याने, असा कोणी मनुष्य, अन्य पदाचा अर्थ प्रधान. बरोबर आहे की नाही. मग सांगितलं, अरे भाऊ दृष्ट मथुरम आनय, ज्याने मथुरा पाहिली आहे त्याला घेऊन ये. मग तो पुरुष येऊ शकतो, पण पाहिलेली मथुरा आणता येते का, नाही. म्हणजे समासामध्ये घटकीभूत जे पद आहेत दृष्ट आणि मथुरा, त्याला आणता येतं का, नाही. फक्त अन्य पदाचा अर्थ जो आहे विशेष त्यालाच आणता येतं. म्हणून हा समास कसा आहे, अतद्गुण संविज्ञान बहुरूही. झालं जी, आहे की नाही. याच्या असेच उदाहरण दिले होते ना अजून. काय, बहुधन म्हणजे काय, भरपूर आहे धन ज्याचं त्याला घेऊन ये. धनासोबत थोडी तो येतो, काही तोच येतो फक्त. बहुअपत्य, अनेक आहे अपत्य ज्याला, आहे की नाही, असं त्याचा अर्थ आहे. अभ्यस्त विविध शास्त्र, अभ्यास केला अनेक शास्त्राचा ज्ञानी, त्याला आणाय, त्याला घेऊन ये. का शास्त्रासहित तो डोक्यावर घेऊन येईल, नाही ना. म्हणून कोणता समास आहे, अतद्गुण संविज्ञान बहुरूही. कळलं, बस. पुढचा विचार. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.
तमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति।